नमस्कार, मी संजय बोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. आता सध्या भारतीय जनता पक्षाचं धोरण एक दिसतंय की नवीन मंत्रिमंडळ होईल आणि त्या नवीन मंत्रिमंडळामध्ये नवीन चेहऱ्यांना प्राधान्य दिलं जाईल. म्हणजे जुने काही ठराविकच असतील, परंतु नवीन चेहऱ्यांना जास्त प्राधान्य. त्याच पद्धतीनं त्याच धर्तीवर अजितदादा यांच्या राष्ट्रवादी पक्षामध्ये सुद्धा नवीन चेहऱ्यांना वाव मिळणार का, हाच आज विश्लेषणाचा मुद्दा आहे. आज राष्ट्रवादी अजितदादांच्या पक्षामध्ये सुद्धा जे काही ठराविक जुने चेहरे आहेत ते दिसणारच मंत्रिमंडळात, नाही असं नाही, पण सगळे जुने घेणार का, बदल करणार. आज उदाहरण म्हटलं तर ह्या पश्चिम महाराष्ट्र असेल आणि काही भागात महाराष्ट्रातच म्हणा 25 मतदार असे मतदारसंघ होते की अजितदादांच्या आता 41 सीटा निवडून आले, 41 आमदार त्यांचे निवडून आले. पण 25 मतदारसंघ असे होते की मुस्लिम मताशिवाय ते सीटा त्यांच्या निवडून येऊच शकत नव्हत्या. मग अशा वेळेला त्या ठिकाणी अगदी हिरिरीनं प्रचार करणारे नवीनच आमदार झाले इद्रिस नायकवडी. मुस्लिम समाजातलं एक मोठं नाव, म्हणजे त्यांच्या इलियास नायकवडी, म्हणजे पूर्वी राष्ट्रवादीचे ते उपाध्यक्ष होते, प्रदेश उपाध्यक्ष होते. 2 तुकडे झाले नव्हते. शरद पवारांचे अत्यंत विश्वासू, अजितदादांच्याही जवळचे, आणि तेच पुण्याही कुठंतरी इद्रिस नायकवडींना सुद्धा, अर्थात इद्रिस नायकवडी सुद्धा आता अल्पसंख्याकाचे विभागाचे प्रमुख आहेत राष्ट्रवादी पक्षाच्या अजितदादांच्या. परंतु तो इलियास नायकवडींची पुण्याई ही सुद्धा त्यांच्या आत्ता त्यांना जे फळ मिळालं आहे ती कुठंतरी पुण्याई ती आहेच. असो, पण आज अजितदादांच्या ज्या सीटा सगळ्या निवडून आलेले बघतो, आमदार निवडून आलेले बघतो, इद्रिस नायकवडीने तिथं अतिशय चांगला प्रचार केला, सगळीकडे हिरिरीनं प्रचार केला, प्रचारात भाग घेतला. मुस्लिम समाजाला एकत्र करणं, त्यांना विचार पटवून देणं, आणि अजितदादा काय आहेत, अजितदादा आगामी काळात कशी झेप घेत आहेत, कसं पुढं जाणार आहेत, हे मी स्वतः बघितलेलं आहे, अनुभवलेलं आहे. कारण इद्रिस नायकवडी हे मूळचे सांगली जिल्ह्यातले आहेत आणि मिरजचे आहेत. त्यामुळं मला त्यांचा स्वभावही माहीत आहे. त्यांनी सांगितलं होतं की अजितदादा हे आगामी आकर्षण आमचं बघा, आणि ते मुख्यमंत्री तर होतीलच, परंतु महाराष्ट्राला खऱ्या अर्थानं पुढं न्यायचं असेल तर अजितदादांच्यासारखं नेतृत्व राज्यात असणं हे कसं गरजेचं आहे, हे त्या मतदारसंघात आणि विशेषतः मुस्लिमांना, जात धर्म, आता बटेंगे या कटेंगे हे जे विषय झाले तिथं अजितदादांनी स्पष्ट भूमिका मांडली ना, की असलं चालणार नाही. म्हणजे सर्व धर्म, म्हणजे शाहू फुले आंबेडकर, सर्व धर्म समभाव, हे अजितदादांचे विचार आहेत. आणि अजितदादांच्याबद्दल एक प्रचंड आकर्षण मुस्लिम समाजात ह्या इद्रिस नायकवडींची जी भाषणं झाली, त्यांनी जो प्रचार केला, निश्चितपणानं त्याच्यातनं दिसून आलं. मग अशाच पद्धतीनं काही तरुण वर्ग पण आहे. अजितदादांच्या आत्ता जे आमदार निवडून आलेत, मग काही मंत्रिमंडळात होते पण आधी, तर हितनं भारतीय जनता पक्षानं जसं धोरण घेतलं आहे तसं आता अजितदादा हे धोरण घेणार आहेत का. मग अशा वेळेला हे आमदार इद्रिस नायकवडी यांच्यासारखे नवीन चेहरे मुस्लिम समाजातले तिथं आले तर निश्चितपणानं महाराष्ट्राला दिशा चांगली मिळेल, आणि आपण चांगल्या पद्धतीनं कसं सरकार देऊ हे अजितदादांच्याकडनं, अजितदादांच्या कामाची पद्धत हे काय महाराष्ट्राला माहीत नाही, अशातला भाग नाही. परंतु जर का मंत्रीसुद्धा सक्षम असतील आणि काही तरुण असतील, नवीन चेहरे असतील, नवीन चेहऱ्यांना वाव मिळत असेल, तर तेही आज अजितदादांच्या मंत्रिमंडळाकडं होणारे आत्ता निश्चितपणाने जनता बघते की तेच चेहरे सगळे आले. तर मग अजितदादांनी सुद्धा काय केलं, म्हणजे तरुण काही असतील किंवा नवीन चेहरे असतील, ह्यांना का वाव दिला नाही, ह्या परत नंतरच्या अंतर्गत कुरघोड्या वगैरे हे कुठेतरी होऊ नयेत, ह्याच्यासाठी सुद्धा अजितदादांनी हा निर्णय करणं हे आवश्यक वाटतंय. आता बघूया, लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल, मंत्रिमंडळात कोणाकोणाचे चेहरे दिसतील, भारतीय जनता पक्षासारखंच धोरण अजितदादा राबवतील का, इकडं आपल्याला बघता येईल. आज इथंच थांबू.